तू स्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्जुन हा ऑफिसला जाण्यासाठी निघतो, तर तेवढ्यात कल्पना अर्जुनला थांबवत म्हणते की अरे अर्जुन, नाश्ता करून जा. बरं, मी तुला थालीपीठ देऊ का पोहे देऊ? तेव्हा अर्जुन म्हणतो की मम्मा मला काहीच नको, आणि काहीही न ऐकता आता अर्जुन तेथून निघून जातो. तर कल्पना म्हणते की असं काय करतोय हा? तेवढ्यात सायली तिथे येत म्हणते की मी पूर्णाईला गोळ्यासुद्धा दिले आणि नाश्तासुद्धा दिला आणि त्यांची कॉफीसुद्धा दिली. तर कल्पना म्हणते ठीक आहे, पण तुमचे ओ बघ असे नाश्ता न करता गेले. सायली म्हणते की असे कसे निघून गेले ते? विमल म्हणते की सायलीताई, त्यांच्या 5-6 दिवस सुट्ट्या झाल्या ना, तेव्हा अर्जुन दादाला कामाशिवाय चैन पडत नसेल. कल्पना म्हणते की खरं बोलते विमल. तेव्हा सायली विचार करते की अर्जुन सरांची मनस्थिती अजून तशीच आहे, तेव्हा त्यांना एकटं सोडून काही चालणार नाही. तेव्हा मी असं करते, स्वयंपाक करते आणि अर्जुन सरांचा डब्बाच ऑफिसला घेऊन जाते. तर आता सायली म्हणते की अर्जुन सर उदास व्हायला नको, त्यांना सोबत तरी होईल आपली. इकडे आता चैतन्य ऑफिसला जाण्यासाठी त्याची बॅग भरू लागतो. तेवढ्यात झोपेतून उठून साक्षी तिथे येते आणि चैतन्यला बघत म्हणते की अरे, तू आज तर ऑफिसला जातोय? तर चैतन्य म्हणतो की साक्षी, मी तुझा नाश्ता बनवून ठेवला आहे, तू जेवण बाहेरून मागून घे. साक्षी म्हणते की माझी काही काळजी करू नको चैतन्य तू, पण काल एवढं सगळं होऊनही तू ऑफिसला कसा जाऊ शकतोस चैतन्य? साक्षी म्हणते की अर्जुनचा राग अजून जर शांत झाला नसेल तर तू काय करणार आहेस चैतन्य? उगाच शब्दाने शब्द वाढत जाईल. चैतन्य म्हणतो की मग मी काय करू, असाच घरी बसून राहू का? जातो मी, आणि त्याला आता त्याची चूक कळली असेल. तेव्हा साक्षी म्हणते की जर त्याला त्याची चूक नसेल कळलीस तर तर आता चैतन्य म्हणतो की साक्षी, तुला जर काही लागलं तर कॉल कर, आणि चैतन्य कामावर निघून जातो. ते बघताच आता साक्षी विचार करते की कसला मंद माणूस आहे. ऑफिसमध्ये जाऊन जर हे शांत चित्ताने बोलले तर कदाचित यांचं बॅचअपसुद्धा होऊ शकतं. साक्षी विचार करते की या दोघांचा जर बॉन्ड अजून स्ट्रॉंग झाला तर मी काय करू, माझ्या सगळ्या मेहनतीवर पाणी पडेन. इकडे आता अर्जुन हा ऑफिसमध्ये येऊन त्याचे काम करू लागतो. इकडे अर्जुन विचार करतो की चैतन्य आज ऑफिसला येणार आहे की नाही येणार. तर इकडे आता सायली ही स्वयंपाक करू लागते. तर आता सायलीने स्वयंपाक सर्व केलेला बघून कल्पना आणि विमल अवाक होतात. कल्पना म्हणते की अगं सायली, एवढ्या लवकर स्वयंपाक करून ठेवला, कुठे जातेस की काय? सायली म्हणते की अहो, मी ऑफिसला यांच्यासाठी डबा घेऊन जाते. कुणाच्या हातून पाठवला तर हे वेळेवर जेवणार नाहीत आणि त्यांनी डबाही नेला नाही. तर कल्पना खुश होते. तर आता कल्पना लगेचच सायलीने बनवलेला पुलाव आणि अळूवडीन ते सर्व बघते आणि म्हणते की आता सायलीसुद्धा डबा घेऊन गेली, म्हणजे अजून यांचा हनीमून संपलेला नाहीये. इकडे आता अर्जुन हा चैतन्य येण्याची वाटच बघत असतो. तेव्हा चैतन्य येत असलेला बघून अर्जुन पटकन खुर्चीवर बसतो. तर दरवाजात येत चैतन्य टकटक असा आवाज करतो. तर अर्जुन त्याला आतमध्ये यायला सांगतो. अर्जुन आता खाली काम करत असताना चैतन्याला म्हणतो की काल काय झालं ते तुझ्या डोक्यात आलंच असेल आणि त्याचा तू विचार केलाच असशील, आणि चूक कोणाची आहे हे सुद्धा तुला कळलं असेल. तर चैतन्य हा अर्जुनकडे बघतो. तर अर्जुन म्हणतो की काल जे काही झालं ना ते आपण आता नंतर बोलू लंच टाईममध्ये. त्या साक्षी शिकरेने तुझा ब्रेन वॉश केला असेल. आणि लगेच आता चैतन्य अर्जुन बोलत असताना त्याची बॅग उघडतो आणि रिझायनेशनचं लेटर टेबलवर ठेवतो. तेव्हा अर्जुन म्हणतो हे काय, आणि ते लेटर उघडून अर्जुन वाचू लागतो. तर आता चैतन्यने राजीनामा दिल्याचं बघताच आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो, आणि चैतन्यकडे बघत अर्जुन उभा राहतो आणि अर्जुनच्या हातातील ते लेटर आपोआप खाली गळून पडते. तर आता सायली सुद्धा रिक्षातून अर्जुनला डबा घेऊन तिथे येऊ लागते. इकडे रिक्षातून उतरत सायली विचार करते की डबा तर हे फक्त निमित्त आहे. अर्जुन सर आणि चैतन्य सर यांच्यामध्ये समेट घडून आणलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघलं तर खूप बरं होईल. तर आता अर्जुन आता चैतन्यला उठून उभा राहत म्हणतो हे काय आहे चैतन्य? तर चैतन्य म्हणतो वाचलं ना तू, हे माझं रेजिग्नेशन लेटर आहे आणि इथून पुढे मला तुझ्यासोबत काम करण्याची इच्छा नाही. अर्जुन म्हणतो की काल जे काही घडलं ना ते आपलं पर्सनल होतं आणि ते आपण शॉर्ट आऊट करू, पण त्याचा आणि कामाचा काय संबंध चैतन्य? तर चैतन्य म्हणतो की संबंध आहे अर्जुन. काल तू माझ्यावरती आणि साक्षीवरती जे काही आरोप केलेस, आमच्या प्रेमावरती संशय घेतला, त्याचा अर्थ की हे सगळं बॅकआउट होईल असं थोडंच आहे का अर्जुन? तेव्हा चैतन्य म्हणतो की असं असताना मी इथे काम करू शकेल काय, आणि ज्या माणसाला माझ्या प्रेमाची किंमत नाही तो माझा बॉस असू शकत नाही. तर अर्जुन म्हणतो की म्हणजे मी तुझा मित्र नाही? अरे लहानपणापासून मी तुझ्यासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करत आलोय चैतन्य, आणि आज तू असा बाजूला होतोयस. तर चैतन्य म्हणतो की काल तू साक्षीला जे काही बोलला ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये.
तर चैतन्य म्हणतो की हे फक्त रेजिग्नेशन मी कागदावर लिहिलं अर्जुन, पण तू मनातलं नातं तोडलंस. तर अर्जुन म्हणतो मी काहीही केलेलं नाही आणि तेवढ्यात दरवाजा उघडून सायली तिथे येते. तर चैतन्य म्हणतो की मी काय करावं, कुणावर प्रेम करावं, कुणाला भेटावं हे तू शोधण्याचा तुला हक्क कोणी दिलाय अर्जुन. आणि तू फक्त ऑर्डर सोडल्यास आणि तू हे दाखवून दिलंस अर्जुन की आपल्यातलं नातं हे प्रेमाचं नाहीये तर नोकर आणि मालकाचं आहे. इकडे आता सुमन म्हणते की साखरपुड्याची तर तयारी सर्व झाली, मग आता वेळ कशाला. तर नागराज म्हणतो की अगं अजून पाहुणे रावळे आणि त्यांना सगळ्यांना आमंत्रण द्यायचं म्हणजे वेळ घ्यावाच लागेल ना. सुमन म्हणते की अहो खाण्यापिण्याचं मी बघते आणि माझ्या ओळखीची एका पार्लरवाली आहे ती तन्वीला तयार करेन. इकडे तन्वी म्हणते की बाबा आपल्याला अजून वेळ मिळाला असता तर बरं झालं असतं, आपण अजून छान तयारी करू शकलो असतो. रविराज म्हणतो की तन्वी तुझ्या सासू सासऱ्यांना तर खूपच घाई झाली आहे, तेव्हा तू कसलेच टेन्शन घेऊ नको, सगळं काही व्यवस्थित होईल. तर आता इकडे सायली ही आतमध्ये येत म्हणते की अहो चैतन्य सर तुम्ही मोठा गैरसमज करून घेतलाय, काल हे जे काही बोलले ना ते तुमच्या काळजीपोटी बोलले. तर चैतन्य म्हणतो की सायली तू यामध्ये बोलू नकोस आणि पडू नकोस, तुला फक्त अर्जुनने काय सांगितलं हीच बाजू माहीत असणार, सत्य काय आहे ना हे तुला माहिती नाही. सायली म्हणते की मला फक्त एवढंच सत्य माहिती आहे की तुमच्या दोघांची मैत्री दृष्ट लागण्यासारखी आहे. सायली म्हणते की पण आता तिला कुणाची तरी दृष्ट लागते. तर अर्जुन म्हणतो की चैतन्य तुला कळत नाही का आपल्या मैत्रीला साक्षी शिकरेची दृष्ट लागती. तर चैतन्य म्हणतो की अर्जुन तू हेच करतोय आणि तू पुन्हा साक्षीचा अपमान करतोयस. तर चैतन्य म्हणतो की तिच्यासारख्या निर्मळ मानाच्या माणसाला तू क्रिमिनल म्हणतोस ना, तेव्हा त्या माणसाला माझ्या मनात जागा नाहीये. तेव्हा सायली म्हणते चैतन्य सर तुम्ही खूप चुकीच्या माणसाची बाजू घेताय आणि सारासार विचार केल्यानंतर तुम्हाला कळेल. चैतन्य म्हणतो की तुझे किंवा अर्जुनचे मला सल्ले नकोय, मी तुमच्या दोघांच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करत नाहीये ना, मग माझ्या निर्णयावर बोलण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला असे चैतन्य अर्जुनला बोलतो. तर सायली आणि अर्जुन धक्का बसून अवाक झालेले असतात. सायली म्हणते की उलट मुळात यांना तुमची कधी ढवळाढवळ वाटलीच नाही आणि तुमच्या सल्ल्याशिवाय हे कधी पुढे जातच नाहीये. तर चैतन्य म्हणतो हो का. चैतन्य म्हणतो की मग कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करताना माझ्या सल्ल्याचं काय झालं, माझा सल्ला ऐकलास का तू. चैतन्य म्हणतो मी त्यावेळेस घसा तोडून म्हणत होतो की तुम्ही हे लग्न करू नका, तरी तुम्ही त्यावेळेस ऐकलं का माझं. सायली म्हणते की अहो चैतन्य सर जरा शांतपणाने विचार करा. तेव्हा चैतन्य म्हणतो की हे माझं रेजिग्नेशन लेटर आणि अर्जुन सुभेदार तुझा आणि माझा संबंध सुटला आणि संपला. ते ऐकून आता अर्जुनला आणि सायलीला अजून मोठा धक्का बसलेला असतो. तर चैतन्य त्याची बॅग घेऊन जाऊ लागतो. तेव्हा सायली पुन्हा चैतन्यला अडवत म्हणते की चैतन्य सर तुम्ही असा डोक्यात राग घालू नका आणि तुमची मैत्री तोडू नका. तेवढ्यात अर्जुन म्हणतो की जाऊ द्या त्याला मिस सायली, तो सध्या खूप चुकीच्या लोकांच्या संगतीत आलाय. स्वतःच्या डोक्याने तो काही बोलत नाही, आता तो एका चुकीच्या आणि डेंजरस मुलीच्या डोक्याने चालू राहिलाय. अर्जुन म्हणतो की पण ज्या दिवशी तुला साक्षीचा खरा खेळ कळेल ना त्या दिवशी तुझे डोळे उघडतील चैतन्य. डोळे तर माझे आत्ता उघडलेत अर्जुन, मी पपेटच होतो पण तिचा नाही तर तुझा. ते ऐकून अर्जुनला मोठा धक्का बसतो. आत्ताही तू मला तुझ्या मनाप्रमाणे नाचवतोस, तेव्हा मी आता तुझ्यासोबतचा कायमचा संबंध तोडलाय. आणि लगेच रागाने चैतन्य तेथून निघून जातो. तेव्हा अर्जुन आता लगेच खुर्चीवर बसतो. तर सायली म्हणते की अर्जुन सर तुम्ही काही त्रास करून घेऊ नका, आपण पुन्हा एकदा जाऊन चैतन्याला समजावू, अजूनही वेळ गेलेली नाहीये. तर आता अर्जुन म्हणतो की मिस सायली आता त्याचा काहीच उपयोग नाही, जोपर्यंत साक्षी त्याच्यासोबत आहे तोपर्यंत त्याला आता काहीच समजणार नाही आणि आपल्या बोलण्याचे त्याला काही वाटणारही नाही आणि कळणारही नाही. इकडे आता तन्वीचा विपुलला फोन येतो आणि विपुल तन्वीला म्हणतो की अगं आपला साखरपुडा 24 तासावरती आला, मला आता विश्वासच बसत नाही. तर तन्वी म्हणते की मला सुद्धा आणि त्याचा वैताग आलाय. तर विपुल म्हणतो वैताग. तर तन्वी म्हणते की हो 24 तास कसे जातील ना त्याचा वैताग आला. विपुल म्हणतो की मला तर वाटतंय आत्ता तुझ्याकडे धावत यावं आणि तुझ्या बोटात अंगठी घालावी. तर तन्वीला मोठा धक्का बसतो. हसतच तन्वी म्हणते की जे उद्या ठरलंय ना ते अगोदर छान तर होऊ दे, मग आपण नंतरचं बघू. तर सुमन म्हणते की आपण एक काम करू तन्वी, आपण तुझ्या मेहंदीमध्ये विपुलचा व्ही घेऊयात. इकडे आता अर्जुन समोर जेवण वाढून आता सायलीने ताट ठेवलेले असते. सायली अर्जुनला म्हणते की सर प्लीज थोडं खाऊन घ्या, तुमच्या तब्येतीवरती परिणाम होईल. सायली म्हणते की आत्ता जरी परिस्थिती विरुद्ध असली तरी शेवटी सगळं काही चांगलंच होणार आहे, तेव्हा तुम्ही जेवण करून घ्या. तर आता अर्जुनला चैतन्यने त्याला कसे घरातून हाकलून दिले आणि चैतन्यने कसे रिझायग्नेशन लेटर दिले हे आठवतं. तर आता सायली अर्जुनला म्हणते की सर चैतन्य सर गेले तर मी तुमची सीए होऊ शकते का. तर लगेचच अर्जुनच्या डोक्यात मोठी क्लिक हो
अर्जुन म्हणतो की घरातले कामं बघून तुम्हाला हे सर्व जमणार नाही. तर सायली म्हणते की मी सगळे कामं करून आले सर. आणि लगेच अर्जुन आता सायलीला हात पुढे करतो आणि सायलीला त्याची CA बनवतो. तर आता इकडे सायली ही अर्जुनच्या ऑफिसमध्ये येऊ लागते आणि कामाकडे दुर्लक्ष होते. तेव्हाच लगेच अस्मिता पूर्णाईला त्या सर्व वस्तू इकडे तिकडे पडल्याचे दिसते आणि पूर्णाई लगेचच मोठ्याने ओरडत म्हणते की आता यापुढे माझ्या परवानगीशिवाय ही मुलगी बाहेर जाणार नाही. तर आता अर्जुन हा सायलीला त्याची CA बनवून कसे तिच्यासोबत काम करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.